आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये तुमची परीक्षा होत नाही, थेट मार्क्सवरती तुमची निवड होणार आहे। तर ही जाहिरात जी असणार आहे बघू शकता जिल्हा परिषद नंदुरबारसाठी आलेली आहे। तुमची झडपी तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। पाहू शकता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे। संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। अर्ज दिनांक काय आहे, कसा अर्ज करायचा आहे, फीस काय असणार आहे, त्यासोबत अर्ज करण्याची शेवटची तारीख, कुठली पदं आहेत, तर संपूर्ण माहिती बघूया डिटेलमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। ह्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतोय। जाहिरातीची PDF माझी नोकरी अड्डा व्हॉट्सअप चॅनलवरून डाउनलोड करायची आहे। माझी नोकरी अड्डा व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो। तर चॅनल लगेच जॉईन व्हा। फॉलो केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन जाहिराती आणि PDF सर्वप्रथम आपल्याला मिळतील। तर पहा ही जाहिरात जी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत NHM अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। टोटल 138 पदं या ठिकाणी भरली जात आहेत। तर ही पदं जी असतात कंत्राटी बेसिसवरती असतात। 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असतं, ते पुढं तुमच्या कामाच्या बेसिसवरती कॉन्ट्रॅक्ट देखील पुढं चालू राहतं। तर बघा कुठली पदं आहेत, 24 केडरची पदं आहेत। 24 नंबरचं पद आहे स्टाफ नर्स फिमेलसाठी। 30 वॅकेन्सी या पदासाठी भरले जात आहेत। ज्यांचं स्टाफ नर्स झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे या ठिकाणी। तुम्ही कुठूनही असाल महाराष्ट्रामधून तर अप्लाय करू शकतात। GNM ज्यांचं झालं बघा त्यांच्यासाठी स्टाफ नर्सला 30 वॅकेन्सी आहेत। तुम्ही तुमच्या कॅटेगरी वाईज वॅकेन्सी इथं पाहू शकतात, जसं की SC, VJ, NTB, NTC, NTD, SBC, OBC, WS, SBC 1 अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या वॅकेन्सी SCBC संपूर्ण कॅटेगरीसाठी वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटतील। या पदासाठी स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 20,000 पर मंथ इतका दिला जातो। स्टाफ नर्स फिमेल कॅन्डिडेटसाठी फक्त या वॅकेन्सी आहेत। तर तुम्हाला ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी नक्की अप्लाय करा। तुमचे कोण मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की माहिती शेअर करा, कारण की त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तिथूनही अप्लाय करू शकता, इतर जिल्ह्यामधून असाल तरी देखील अप्लाय करू शकतात। त्यानंतर पुढची या ठिकाणी वॅकेन्सी बघा न्यूट्रिशनिस्टची वॅकेन्सी आहे। ज्यांचं BSc न्यूट्रिशनमधून झालं आहे किंवा होम BSc झालं आहे न्यूट्रिशन विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स मागितलेला आहे, त्यांच्यासाठी वॅकेन्सी स्टार्टिंग पेमेंट 20,000 या पदासाठी आहे। त्यानंतर ॲडोलॉजिस्टची वॅकेन्सी बघू शकता 25,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे। डिग्री इन ॲडोलॉजीमध्ये पाहिजे। त्यानंतर बघा काउन्सिलर पदासाठी देखील 2 वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत। MSW ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियनसाठी देखील वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 12th पास डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तुमचं झालं आहे, म्हणजे MLT झालं आहे तुमचं, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे। त्यानंतर बघा फार्मसिस्टसाठी 4 टोटल वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहे। ज्यांचं D फार्मसिस्ट झालं आहे किंवा B फार्मसिस्ट झालं आहे तर अप्लाय करू शकतात। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील तुम्हाला असणार आहे। त्यानंतर टेक्निशियन रेडिओग्राफर एक्सरे 2 वॅकेन्सी आहेत। 12th प्लस BSc इन मेडिकल रेडिओग्राफी किंवा डिप्लोमा इन रेडिओलॉजीमधून झालेला आहे, तर 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे। त्यानंतर बघा इंजिनियर बायोमेडिकलची देखील पोस्ट ठेवण्यात आलेली आहे। 25,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। ग्रॅज्युएशन तुमचं बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे तर अप्लाय करता येईल। कन्सल्टंटची वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहे। कन्सल्टंटसाठी बघू शकता 35,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। DIC मॅनेजरची वॅकेन्सी आहे। यासाठी तुमचं या ठिकाणी मेडिकल ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, प्लस MPH MHA किंवा MBA इन हेल्थ केअरमधून असेल तर तुम्हाला या पदांसाठी अप्लाय करता येतं। मॅनेजर असेल किंवा हॉस्पिटल मॅनेजरची देखील पोस्ट आहे बघा। एनी मेडिकल ग्रॅज्युएट प्लस MBA वगैरे झालं आहे किंवा MPH झालेलं आहे हेल्थमधून तर तुम्हाला अप्लाय करता येतं। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी BMSची पोस्ट आहे। 28,000 स्टार्टिंग पेमेंट आहे। BMS ज्यांचं झालं आहे त्यांना अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा 14 नंबरची वैद्यकीय अधिकारी BMS RBSK साठी पोस्ट आली आहे। स्त्रियांसाठी आहे, फिमेल कॅन्डिडेटसाठी 7 वॅकेन्सी भरल्या जात आहेत। BMS झालेला आहे तर 28,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील आहे। त्यानंतर RBSK BMS पुरुषांसाठी देखील वॅकेन्सी आहेत। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आयुष UG। त्यानंतर पुढच्या ज्या वॅकेन्सी भरल्या जात आहेत त्या सर्व हाय लेवलच्या आहेत। डेंटल सर्जन्स असतील, मेडिकल ऑफिसर MBBS साठी आहेत 38 वॅकेन्सी। त्यानंतर सायकेट्रिक ENT सर्जन,
त्यानंतर कन्सल्टंट मेडिसिन, रेडिओलॉजिस्ट, हे सर्व पुढच्या वॅकेन्सी एम डी वगैरे ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी सर्वांसाठी असणार आहेत. गायनेकोलॉजिस्टची देखील वॅकेन्सी आहेत. कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोफिजिओलॉजिस्ट यांच्या देखील वॅकेन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. तर संपूर्ण ह्या टोटल 24 कॅडरच्या वॅकेन्सी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. 138 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. तर बघा आता यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. बघा 1 ते 10 क्रमांकासाठी थेट मुलाखती आहेत. 12/9/2024 रोजी या ठिकाणी सकाळी दुपारी 10 वाजता जिल्हा रुग्णालय नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलेले आहेत. हे कुणासाठी आहे? 1 ते 10 नंबरची जी पदं आहेत त्यांच्यासाठी फक्त. त्यानंतर 11 ते 24 नंबरची पदं, बाकी सर्व पदांसाठी या ठिकाणी बघा काय म्हटलं त्यांनी, महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिषद तालुका जिल्हा नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे बघा किंवा स्वतः प्रत्यक्षात बाय हँड तुम्ही अर्ज जे आहे दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता या कालावधीपर्यंत सादर करायचे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट काय काय जोडायचे त्याची माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण तुमचे अर्ज जो असणार आहे 10 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला सादर करायचा आहे. एक तर तुम्ही पोस्टाने देऊ शकता बाय हँड किंवा या ठिकाणी बाय हँड देऊ शकता किंवा पोस्टाने, दोन्ही पद्धतीने अर्ज तुम्हाला बाकी 11 ते 24 नंबरची जे पद आहेत त्याचा सर्वांसाठी तुम्हाला अर्ज करता येईल.